की आपण राहतोय पुण्यात किंवा मुंबईत, पण प्रॉपर्टी गावाकडे आहे. म्हणजे प्रत्यक्ष ताबा तुमच्याकडे नाही, कागदोपत्री तुम्ही मालक आहात. अशा वेळी जर कोणी ती ॲक्वायर केली किंवा कब्जा केला त्याच्यावर, तर आणि हे जर तुमच्या लक्षात आलं नाही, तो जर त्या माणसाने क्लेम केला, तर त्यावेळेला तुमचे अधिकार जाऊ शकतात. की आमचा भाडेकरू 50 वर्ष राहतोय, आता तो मालक झाला का? 50 वर्ष भाडेकरू असू देत, नाही तर 100 वर्ष भाडेकरू असू देत, तुमच्यात काहीतरी करार असतो, भाडे करार झाला आपण म्हणतो. सो ते कितीही वर्ष राहिला तरी तो टेनंटच राहतो. म्हणून काही काही वेळेला असं झालं की हा 6व्या मजल्यावरचा फ्लॅट आहे ना, प्लॅन पास होतोच आहे असं बिल्डरनी सांगितलेलं आहे. 4च मजल्यांचा प्लॅन पास झाला आहे आणि पैसे घेऊन डॉक्युमेंट रजिस्टर होऊन नंतर कॉर्पोरेशननी कारवाई करून ते पाडलेले पण आहेत. आता ह्या बाबतीत बिल्डरवर कारवाई होते का नाही होत, सरकार काय करतं, हा भाग आलायचा की पूर्ण परचेस प्राईस मला मिळाल्यावरच मालकी ट्रान्सफर होईल. तसं जर लिहिलं नसेल आणि तुम्ही खरेदी खत तर नोंदवलं तर तुमची मालकी गेली. पूर्वी काय वेळेला लागलं की काही काही बिल्डर विरुद्ध तक्रारी वाढल्या, म्हणजे अख्ख्या ऑल ओव्हर इंडिया या तक्रारी वाढल्या. तुम्ही जर बघितलं असेल तर रेरा कायदा का आला, तर रेरा कायदा याचं कारण हेच की ऑल ओव्हर इंडिया बिल्डर्स विरुद्ध तक्रारी वाढल्या असं त्यांच्या लक्षात आलं. म्हणून एक सेंट्रल ॲक्ट असावा की जो या हाऊसिंग सगळ्या गोष्टींचा एकच कायदा असेल, म्हणून त्यांनी तो रेरा कायदा आणला. भावांची अशी अपेक्षा असते की लग्न झालंय ना, आता बहिणीने तिचा हक्क सोडून द्यावा. सो मग त्याच्यामुळे भाऊ म्हणतो अरे मी आईवडिलांना सांभाळलंय, बहिणीचं चांगलं चाललंय, तिला काय गरज आहे प्रॉपर्टीची. बहीण म्हणते मला गरज आहे प्रॉपर्टीची, माझे आई वडील आहेत, मला त्यांच्या प्रॉपर्टीत मला मिळालं पाहिजे. तर अगदी आता गंमत म्हणजे 56 सालच्या ह्याच्यात सुद्धा म्हणजे आजीचा हक्क होता म्हणून आता नातू सुद्धा हक्क मागू शकतो. पण जेव्हा तुम्हाला माहिती आहे की म्हणजे रामदास स्वामी जे म्हणतात ना, अति लोभ त्या क्षोभ होईल जाणं, तुम्ही जेवढा लोभ ठेवाल कुठल्याही बाबतीत तेवढा तुम्हाला त्रास व्हायची शक्यता असते.